मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आपल्याकडे जसं लग्न लागतं, नवऱ्याची वरात निघते लग्न होण्याच्या आधी, तसंच इथे पण देवांचे लग्न होण्याच्या आधी ही जी पालखी आहे ती गावभर फिरून येते आणि त्यानंतर आता देवाचे लग्न लागतील. मंदिराचा जो आवार आहे तो भरपूर मोठा आहे, तरी पण इथे गर्दी होत असते. लग्न लागल्यानंतर थोडा वेळ सगळेजण मंदिरातच थांबतात. जुन्या मैत्रिणी मित्र वगैरे भेटतात, त्यामुळे गप्पा गोष्टी वगैरे होतात. लग्न लागल्यानंतर लाईट गेली होती थोडा वेळ, तर त्यामुळे मग आम्ही जास्त वेळ नाही थांबलो मंदिरात. लगेच घरी आलो, कारण पाहुणे पण होते घरात, तर त्यांना जेवण करून मग घरी पाठवायचं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही अथांग आणि माझी जी मावस बहिणीची मुलगी आहे त्या दोघांना घेऊन आम्ही इथं आलेलो होतो खेळण्यासाठी. अथांग लहान आहे अजून या सगळ्या गोष्टींच्यासाठी, पण दीदीमुळं तो थोडंसं हिम्मत करून करत होता. यांचं खेळून झाल्यानंतर मग आम्ही पण घरी आलो होतो, दमलो होतो सगळेजण. मी प्रवासाने दमले होते आणि हे सकाळी सकाळी लवकर उठून सगळं स्वयंपाक वगैरे, भरपूर लोक घरी जेवायला येतात आज, त्यामुळे भरपूर स्वयंपाक बनवलेला असतो मम्मीने. जेवण वगैरे झाले त्यानंतर आम्ही बाहेर बसलो होतो आणि हे छबिना निघाला होता. म्हणजे जसं लग्न झाल्यानंतर आपल्याकडे मिरवणूक काढतात, तसंच पालखी निघते परत एकदा, पूर्ण गावभर फिरते ही पालखी. यावेळी मात्र जेव्हा पालखी निघते त्यावेळेस पायघड्या घालतात, म्हणजे हे पालखी धरून जे लोक चालतात तर ते अशा पांढऱ्या वस्त्रावरून चालतात आणि हे कंटिन्यू वस्त्र बदलत राहतात. जसे हे लोक पुढं पुढं जातील तसे ते लोक, दुसरे लोक जे आहेत ते पुढं पांढरं वस्त्र ते हांतरत राहतात. तर असा होता हा यात्रेचा पहिला दिवस. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.